कुरुंदवाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांचा सभात्याग। येथील कुरुंदवाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मागील सभेच्या इतिवृत्त वृत्तांत वाचून दाखवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप करत थेट सभात्याग करत पालिकेच्या प्रवेशद्वारात घोषणाबाजी केली। त्याचवेळी सत्ताधारी आघाडीने सर्व विषयपत्रिकेवरील 10 विषयांना बहुमताने मंजुरी दिली। कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी सकाळी 11:30 वाजता सर्वसाधारण सभा पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ मनीषा डांगे होत्या। मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई व उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्याचा विषय चर्चेला आला। यावेळी विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी ते सविस्तर वाचून दाखवावे अशी मागणी केली। मात्र सत्ताधारी नगरसेवकांनी मागील सभेत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे, त्यामुळे पुन्हा सर्व विषयांचे वाचन करण्याची आवश्यकता नाही, पुन्हा वेळ वाया घालवण्यास काय अर्थ आहे अशी भूमिका घेतल्याने दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली आणि सर्व विरोधी नगरसेवकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला। सभात्यागानंतर विरोधी नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीस सुरुवात केली। नगराध्यक्ष आणि सत्ताधारी आघाडी नगरपालिकेमध्ये मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला। सदर विषयपत्रिकेवरील सर्व 10 विषयास बहुमताने मंजूर करण्यात आले। यामध्ये पालिकेच्या मुख्य जुनी इमारतीच्या खराब झालेल्या कौलांच्या दुरुस्तीचा विषय महत्त्वाचा ठरला। ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हेरिटेज विभागाच्या अमरजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीचा मूळ हेरिटेज लुक कायम ठेवून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच चालू वर्षाच्या कर आकारणीबाबत नगरसेवक जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे आणि उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी भूमिका मांडली। कुरुंदवाड शहर पूरग्रस्त असल्याने नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शासकीय नियमांच्या अधीन राहून कमीत कमी कर आकारणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला। त्याचबरोबर विकास आराखड्यातील गट क्रमांक 198 आरक्षण क्रमांक 19 मधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जागेचा प्रत्यक्ष ताबा घेऊन पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला। मात्र विरोधी आघाडीचे प्रमुख विजय जयराम पाटील या बैठकीला गैरहजर होते। यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, रमेश भुजुगडे, अण्णा जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे, जय कडाळे, तानाजी आलासे, दीपक परेट, प्रदीप चव्हाण, विशाल पाटील, शुभम जोग तसेच नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मधाळे, विमल पोमाजे, अलका पाटील, आयशा बागवान, संगीता कर्नाळे, जयश्री पाटील, जुवेरिया गोलंदाज, रुक्साना बागवान, सुजाता जाधव यांच्यासह कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे आणि बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी उपस्थित होते। दरम्यान याबाबत नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे। सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच आम्ही विकास कामे करत आहोत। विरोधी नगरसेवकांनी केवळ विरोधाला विरोध न करता अभ्यास करून बोलावे। सर्वांनी प्रोटोकॉल पाळावा। पालिकेच्या कारभारात किंवा सभागृहात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। सौ मनीषा डांगे, नगराध्यक्ष, कुरुंदवाड पालिका, कुरुंदवाड, SK न्यूज, कुरुंदवाड।